सो हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज आपण चाललो आहे विसापूर गडावर चाललो आहे. तर आपण गडावर जाणार, जराशी जागा एक्सप्लोअर करणार, तिथल्या गोष्टी जाणून घेणार. तर चला लेट्स गो. सो आता आम्ही रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. तिथून आम्ही आता कुठे बघणार आहे आपण ट्रेन, कोणती ट्रेन बघणार आहे आपण. लोणावळा आपला मळवलीला जायचं. हां म्हणजे आपलं ते ट्रेन तर तिथे जातेच आपली, आणि तो वेगळा विषय राहिला ते मला माहिती नव्हतं ते. तर आम्ही आता मळवली स्टेशनला जाणार, तिथून ट्रॅकिंग सुरू करणार. चला सिनेमॅटिक हे काकाची तांबाखू. अबे साले. सो आता मी मळवली स्टेशन पाशी आलो आहे. तर इथून आम्ही आता रिक्षा पकडणार आणि मग तेवढून जाणार ट्रॅकिंगसाठी. रिक्षा आता रिक्षाचं पकडायचे ना आपल्याला, बघू आपण रिक्षा पकडू आणि ट्रॅकिंगला सुरू करू. सो आता मी मळवली स्टेशनपासून उतरलो आहे आणि आताशी आम्ही इथून चालत चाललो आहे पुढं विसापूर केला काय विसापूर गडापासून, म्हणजे विसापूर गडापाशी चाललो आम्ही. तर तिथून जाणार, ट्रॅकिंग सुरू करणार. तर तुम्हाला आता पुढे दाखवतो. चला. तरी पण आज लय गर्दी आहे भरपूर, आज संडे म्हणून ना बहुतेक गर्दी पण आहे. आज खूपच गर्दी आहे. रेल्वेमध्ये पण लय गर्दी होती. रिमझिम पाऊस सुरू झालाय. तर तुला काय म्हणायचंय? त्याला काहीच नाही म्हणायचं. चला आपणच म्हणूया. चला. सो गाईज आता आम्ही भाजी वॉटरफॉल पैसे आलोय. त्याला इथं थांबून तर टाईम वेस्ट करू शकत नाही. अजून आपल्याला विसापूरचा किल्ला चढायचा अजून. तर तिकडं जाऊ, किल्ला चढू. आज भरपूर टाईम आहे आपल्याकडं, तर चालेल तेवढं काय नाही. सो आम्ही भाजी लेणीपासून निघालो आहे. आता विसापूरचा ट्रॅक आम्ही सुरूच करेन, तिथं पोचू आणि सुरू करू. तर चला म्हणतो. आज काय विषय झाला आहे का? आणि सगळे पोलिस दिसतात, ते रविवारच्या असतातच, गर्दी असते म्हणून असतातच ना कंट्रोल करायला, माझ्या सेफ्टीसाठी. तर आता आपल्याला पण नाही माहिती का. सो तिथं पण एक वॉटरफॉल आहे. भाई मी आता झोपन इथंच, आणि आता की पाऊस पण सुरू झाला आणि मला दम लागला. आता दम होय असला घाण दम मला ना देवकुंडला पण लागला नव्हता, तो आता लागतोय. तुला काय म्हणायचंय? बोलण्यात एनर्जी वेस्ट नाही करायची, पण मी ब्लॉगर आहे, मला बोलायला लागतं. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो आता आम्ही अजून गडाच्या पायथ्यालाच आहे आणि अजून आम्ही पोचलो नाही आहे, आणि आम्हाला अजून बराच वेळ लागणार आहे वरती जायला. आणि रिमझिम तर पाऊस सुरूच आहे, बघू शकता आम्ही कसं लय भिजलो आहे. पण आम्ही रेनकोट घातले म्हणून आमचा काही विषय नाही. चला. सो आता आम्ही नाश्ता करून जसं निघालो अजून परत. तर आम्ही आता चाललो गडाच्या वाट्याने. तर चला. सो आता आमची ट्रॅकिंग तर सुरू झाली आहे, आणि इथं मागे पार्किंगसाठी पण नियोजन आहे. पण पार्किंगचा विषय असा आहे की 2 व्हीलरला 20 रुपये, 4 व्हीलरला 50 रुपये आणि बसला डायरेक्टली 100 रुपये.
तर आमच्याकडे काहीच नाही आहे, तर आमचा विषय येतच नाही इथं. तर चला. अरे विवेक थांब. याला म्हणतात विसापूर गड. मित्रांनो, इथं एवढे प्राणी भेटू शकतात इथले, तर सावध राहा तुम्हीच. आम्हाला पण राहावं लागणार आहे. सो आताशी आमचा ट्रॅक सुरू झालाय आणि आता आम्ही विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी, तर आम्ही वरती चढतोय. तुम्ही तेव्हा वरचं माकड बघितलं रे. ट्रेकिंगला पण खूप चढती आहे आणि चिखल असल्यामुळे तर पाय स्लिप व्हायचे भरपूर चान्सेस आहेत. तर चढतानीच लक्षपूर्वक देऊन चढा, नसं सांडायची संभावना जास्त आहे. काय म्हणलं ते? इथं पाण्याची टाकी आहे आणि इथं काहीतरी कोरलेलं आहे. काय कोरलं का माहिती. या बघा. तर मित्रांनो, आता विसापूरचा ट्रॅक अजून जरासं थोडंसं राहिलं आहे, जास्त लांब नाही अजून, जरासं जवळच आहे अजून. तर चला जाऊया. भाई अजून एक नवीन विषय, जसं की आम्हाला ना तशी वाटलेलंच की ना ते पाण्यापासून पायऱ्या भेटतील, तसा हे बघा भाई. आता हा ट्रॅक लय भारी जाणार आहे माझ्या मतेने. आता आम्हाला खेकड्याचं पण किलो भेटलं. हा ट्रॅक तर मस्तच एक नंबर. काय बोल, काय शब्दच नाहीत भाई. ढग कसे बघा उडून चाललेत. जास्त लांब नाहीये, जवळ पोचलोय आम्ही. तर वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. थोडस राहिले अजून, जास्त लांब नाही. आम्ही खाली जातो मग तुला बोलू. तर मित्रांनो, विसापूर गडा पोचलो आपण. कसं वाटतंय? हा पण व्ह्यू भारी. हा तुम्हाला वाटेल की हे ब्लर आहे, पण ढग आहेत हे समोरचे. विठ्ठल विठ्ठल. आंघोळ करा बाई, मजाच मजे.
मजे तर एवढं जरा बसून काहीतरी मस्त वाटतंय. पण समोरचं बघा ना, आम्ही जिथून आलो ते जागा दिसत नाही आम्हाला. काय करायचा विचार आहे. अरे बापरे, आम्ही इथून आलो ते चलत ते पार इथपर्यंत आणि तिकडून आम्ही चढतो फक्त इथून सरळ वरती. आणि आता आम्ही चला वाटते ना थंडी वाटते. पाऊस पण थांबत नाही बोलत. अरे काय म्हणा हा ठेव पडला तो गाजू नये. अरे भरपूर आहेत ना तसे. तुम्ही बघतच असाल मला, पण माझ्या मागचं तुम्हाला काही दिसणार नाही कारण की आम्ही ढगात आहे. ढगात आमची फिलिंग पण ढगात बसली आताशी. आणि इथं खाली बघा असले फारच जागा आहे ना, काय म्हणा भारी आहे जागा. चला आता ते आम्ही इथं जरासं बसलोय कारण की आम्ही चलून जमलेलो. आधीच मळवली स्टेशनपासून आम्ही इथपर्यंत चालत आलतो गडाच्या पायथ्यापर्यंत. मळवली स्टेशनपासून काही रिक्षा नव्हती, बस म्हणजे असं किंवा काय आपलं याला गाड्या होत्या तसं म्हणायला. पण विषय असा होता की ना की मला चूल ट्रेकेल. हां आम्हाला जास्त हे होती उत्सुकता होती की यांना ट्रेकिंग करायची ते चलत. तर आम्ही चलतच आलो आहे. तर आता इथं जागा येऊन जरासं काहीतरी खाईन आणि वापस ट्रॅकिंग सुरू करेन. तर आमचं सामान तर इथंच आहे, तर खाऊया जरासं आणि मग पुढचं अजून ट्रॅकिंग सुरू करूया. चला तर मित्रांनो, मी म्हणलेलोच की नाश्ता सुरू करणार आहे मी. तर आताशी आम्ही चाय पितोय. चेस. आणि हां एक चायने काय होणार आहे तरी पण एक बॅकअपसाठी चाय ठेवलंयच मी. आणि हां आणि आम्ही जे चाय पिणार ना त्याची का इथे टाकणार नाही. आम्ही सोबत घेऊन जाणार. जे पण ब्लॉग बघन ना त्यांनी एवढं एक लक्ष ठेवा की ना तुम्ही कुठं पण काय खायला घेऊन चाललाय, बॉटल बिटल जसं की ना असे पाकिटं घेऊन चाललंय खायला, तर ते ना कधी पण ना तुम्ही टाकून देऊ नका सोबत घेऊन. हां आणि ही एक चांगली तर गोष्ट लावा. तुम्ही काय करा ना, पण ही एक चांगली गोष्ट लावा की ना कुठं असं जागा फिरायला गेलात तर कचरा करू नका बस. तर आणि असल्या गोष्टींचा असल्या जागा एन्जॉय करा बस. चला तर मित्रांनो, आमचं आताशी खाऊन तर झालं आहे. तर तुम्हाला खोटं वाटू नये म्हणून तुम्हाला आधीच दाखवून ठेवतो की आम्ही बॅगीमध्ये आधीपासूनच हे बघा हे आमचा कचरा आणि हे तर चायचं. तर आम्ही पण पाळतो की ना कचरा करू नका गडावर आणि तुम्ही पण करू नका बस, एवढंच म्हणायचं आहे. तर चला जायचं. हां अरे पाऊस किती जोराने येतोय भाई, माझ्या अंगावरची काटे उभा राहिले तिकडे बघा. एवढं जोरात पाऊस. अरे अंगावर माझी केसाची काटे रे भाई. आणि असली घाण थंडी वाजते ना. अरे भाई तुम्हाला ना अशी नमुने ना जागोजागेवर भेटतील ते ना बार सारखं ना फोटो काढ म्हणणार आहे. तुम्हाला असे भरपूर नमुने भेटतील. त्याच्यामधला हा एक नमुना. आपण पाहू शकता मित्रांनो, इकडे दिसतंय तुम्हाला आणि हे जे दिसतंय इकडेची स्केल काढतात. तुम्हाला माहित नसेल, तुमच्या माहितीसाठी सांगतो ही स्केल आहे खेकड्यासारखं, पण ही अख्खी स्केल आहे. म्हणजे सापाची स्किन सारखं नाही हे पण सोडतात
खेकडा तर मित्रांनो जसं की आपल्या ज्ञानी बाबांनी आपल्याला ज्ञान दिलं की खेकड्याने स्किन सोडलेली आहे पण हे खरी गोष्ट आहे असं माझा क्लिव म्हणत नाही मी तुम्हाला पण हा बाबा खरी गोष्ट ही खेकड्याचे घर आहेत काय खेकड्याचे ऑफकोर्स चला जे की आम्ही ना ह्या रस्त्याने ट्रॅक केला जो तुम्हाला पहिल्यांदा ट्रॅक दाखवलेला ना आम्ही की ना तो रस्त्याचा हा ट्रॅक आहे तो आम्ही आज सरळ आलोय ना तिकडून आलोय कोपऱ्यातून तिथं भाजी लेणी ही जागा दिसते का तिथं भाजी लेणी म्हणते त्याला आता आम्ही विसापूर लढावं आणि तुम्हाला लोहगड जाऊ का हे बघा समोर चाललो गड आणि आम्ही आहे त्या गडावर हे विसापूर तुम्ही व्लॉग बघून मजा करा आम्ही व्लॉग करता करता मजा करतो आणि एकच बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आम्हाला दम धीर काहीच नाहीये खूप आम्ही पळतो काही आताशी असला घाण विषय झाला की ना भाई मी डायरेक्टली ना न काय करता असा पालता पडलो डायरेक्टली म्हणजे जसं की ना मला कळलं पण नाही हा ब्लॉगर आज ब्लॉगर तोंडावर पडला तोंडावर म्हणजे तसं नाही अंगावर पडलो तेव्हा हात माझं इकडे बघा टोटल आता कुठे तर वॉटरफॉल बघून ना त्याला खाली थांबावं लागणार आहे नाही पण भाई जल नव्हती जलनापुरी हातावला भाई माझी सगळं हल्लं माझं हृदय हल्लं मीच पुरं हल्लो भाई असला घाण झोपलो ना मी ऐकली तर मित्रांनो आताशी आम्ही इथल्या हनुमान मंदिरापाशी आलो तिथं हनुमान कोरलेलं म्हणजे आता हनुमान येतं आणि इथं डेट पण आहे 1 जानेवारी 1994 2005 काय तर मित्रांनो तोफ सो आता हा हे गडावरचा बुरुज आहे तर वरती जातो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला महादेव मंदिर तर मित्रांनो आमचं ट्रॅक तर पूर्ण झालं आणि आता आम्ही ज्या पहिल्या रस्त्याने आलतो ते सोडून हा सेकंड रस्त्याने चाललोय तर सेकंड रस्त्याने जाणार तुम्हाला ही हा पण ट्रॅक दाखवतो तर चला इनडायरेक्टली इकडं पायऱ्या आहेत जास्त शिड्या आहेत ना पाण्याच्या मित्रांनो वापस पाऊस सुरू झालाय चांगलाच भारी होते ना आमचा काय सांगू पण ट्रॅक एकदम भारी आहे
असला ट्रॅक ना आयुष्यात झाला नसतं माझ्या. असले नमुने तुम्हाला जागी भेटणार आहेत. ऐक ना, अरे सगळं खरं, पण मी खाली येऊन येताना ना एक बोर्ड बघितलेला की ना तो इथं कोणते प्राणी बघायला भेटतील, म्हणजे ना काहीतरी प्राण्यांचा बोर्ड लावलेला. त्याच्यामध्ये ते हे ना चाळींदर चारी बाजूने झाड आहेत आणि पटकन निघतो. एवढं पटकन निघतील ना बोर्ड तेवढं चांगलं. त्या अंधार काहीच नाही राव आमच्या आयुष्यामध्ये, एवढा अंधार. मला माहिती नाही माझ्या काय होतं का माझी जिंदगीच अशी पडण्यामध्ये जाणार आहे काय की. भाई मी जन्मलो तर नाही ना पडायसाठी. देखो मेरे हात आहे भाई. तर सांगतो माझा असला पत्का होतो ना काय बोलू. माझी बॅग बघा बॅग. तर एवढं असतं करून म्हणजे आता भाजी लेणीमध्ये तर आंघोळ करणं भागच पडणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही घसरगोंड्या खेळत तर खालीपर्यंत आलो आहे. तर आता जाऊन आम्हाला माणसं दिसलेत. पैसा अरे खर्ची माहिती आहे मला आपण गेलो आपला विसापूरगडचा ट्रॅक संपलाय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर आज पुढं पण भरपूर ट्राय करणार आहे आपण पण. तर चला बाय. रेनकोटचा का फायदा, अख्खा भिजलाय हातून मी.